शुभम सर्वांना. प्रेमालय अंतर्गत गुरुगीता हा कोर्स 19 ते 28 सहापर्यंत सकाळी 5 ते 6 या वेळेत पूर्ण झालेला आहे. त्याची आम्हाला जे जे ज्ञान प्राप्त झालेले आहे ते मी आपणास थोडक्यात सांगत आहे. गुरुगीता फारच पुरातन आहे. गुरुगीता हा माता पार्वती आणि भगवान शिव यांच्यामधील संवाद आहे. आपण जर गुरुगीता पठन केली तर आपल्या जीवनातील शत्रूंचा नाश होतो आणि अकाल मृत्यू टळतो. आजार व रोगांपासून मुक्ती होते. गुरुगीतेत 3 अध्याय आहेत. गुरुगीता ही मातृस्वरूप आहे, आईसारखी काळजी घेणारी आहे. सगळ्यात आधी आपल्याला गुरूंची प्राप्ती करणे आवश्यक आहे. गुरूंमुळे आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होते. गुरुदेवांच्या नावांचे चिंतन म्हणजेच भगवान शिवाच्या नावांचे चिंतन होय. जो ही शिष्य गुरूंची सेवा करतो त्याला तीर्थक्षेत्राची पुण्य प्राप्त होते. गुरुदेवांच्या मुखातून निघणारे वचन हे अमृत वचन आहे. त्यामुळे आपणास ब्रह्मदेवाची प्राप्ती होते. मनुष्याने गुरुदेवांचे ध्यान केले पाहिजे. आपल्याला जिवंत गुरूंची आवश्यकता आहे. गुरु शिष्य परंपरा भगवान शिवांनीच सुरू केली आहे आणि त्या दिवसाला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो. 8 पाश आहेत: संशय, दया, भय, संकोच, निंदा, प्रतिष्ठा, गर्व व संपत्ती. त्यांच्यामुळे मनुष्याला शुद्ध आणि निर्मळ आनंद भेटत नाही. गुरूंच्या आज्ञेशिवाय कुणालाही उपदेश देऊ नये. गुरुला आज्ञा देऊ नये. आश्रमात इकडे तिकडे भटकू नये. गुरुदेवांसमोर स्वतःला मोठे समजू नये. आपल्या गुरूंची निंदा जर कोणी करत असेल तर आपली जीभ छाटली पाहिजे, त्यांना हाकलून दिले पाहिजे, नाहीतर आपण स्वतः तिथून निघून गेले पाहिजे. ज्यांना मोक्षाची प्राप्ती करायची आहे त्यांनी गुरूंची भक्ती करायला पाहिजे. नामस्मरण, नामजप, समुद्र किंवा नदीच्या काठीवर, तीर्थक्षेत्र, शिवमंदिर, विष्णू मंदिर, आदिशक्ती मंदिर, गाईचा पोठा, वृक्षाजवळ अलिप्त राहून आपण जर नामस्मरण केले तर अनुष्ठान फलित होते. नामस्मरणाने भक्ती वाढते, रुजते आणि नामजपाने सिद्धी प्राप्त होते. प्रकृतीच्या ज्ञानाशिवाय नामजप करून काहीच उपयोग नाही. ज्याने अनेक जन्मात पुण्य केले आहे आणि ज्याला मनुष्य जन्म भेटला आहे त्यालाच गुरुगीतेचे फल प्राप्त होते. गुरुदेवांच्या मूर्तीचे, फोटोचे पूजन करावे. गुरुदेवांच्या चरणाचे अमृत पिल्यावर आपल्याला तीर्थक्षेत्राचे पुण्य प्राप्त होते. गुरु हा 2 अक्षरी मंत्राचा राजा आहे. गुरुची भक्ती केली तर ज्ञान ही प्राप्त होतेच व मोक्षही प्राप्त होतो. प्रेमालय अंतर्गत अशा प्रकारच्या अनेक सेशनमधून माझ्या जीवनात खूप चांगले बदल झालेले आहेत. माझे जीवन आनंदी, सुखी, समाधानी झालेले आहे. आपण सुद्धा हे सेशन ऐकून आपले जीवन सुखी, समाधानी, आनंदी बनवावे ही सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद.